महाराष्ट्राच्या एका दुष्काळी भागात विसावलेले ते एक छोटस गाव. नाव होतं रामपूर. या गावाचं दुर्दैव असं की निसर्गाने गेल्या कित्येक वर्षापासून इथे पाठ फिरवली होती. पाऊस वेळेवर पडत नव्हता, विहिरींनी तळ गाठलं होतं आणि शेतकरी कोरड्या पडलेल्या जमिनीकडे डोळे लावून बसायचा. पण याच गावाच्या एका कोपऱ्यात मारुती नावाचा एक अत्यंत साधा, प्रामाणिक आणि कष्टळू शेतकरी राहत होता. मारुतीचं आयुष्य म्हणजे फक्त कष्ट, प्रामाणिकपणा आणि आपल्या कुटुंबावरचं अथांग प्रेम. मारुतीची पत्नी बऱ्याच वर्षापूर्वी योग्य उपचाराशिवाय एका गंभीर आजाराने देवाघरी गेली होती. त्या निष्ठुर जगामध्ये मारुतीच्या जगण्याचा एकमेव आधार, त्याचा श्वास आणि त्याचा संपूर्ण अभिमान म्हणजे याचा एकुलता एक मुलगा आनंद. मारुतीकडे फक्त 2 एकर कोरडावाहू जमीन होती, पण त्या जमिनीला तो केवळ मातीचा तुकडा समजत नव्हता. ती त्याच्या पूर्वजांची पुण्याई होती, त्याचा घाम गाळलेल्या कष्टाचा साथ होती. त्या 2 एकर जमिनीवर रक्ताचं पाणी करून उन्हातान्हात राबून मारुतीने आनंदाला वाढवलं होतं. आनंदही अभ्यासात खूप हुशार होता. गावातल्या तुटलेल्या शाळेत जेव्हा त्याने पहिला नंबर आणला, तेव्हा मारुतीच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले होते. मारुतीचं एकच स्वप्न होतं, माझ्या पोराने शिकून शहरात जावा, मोठा साहेब व्हावा आणि आमच्या या गरिबीच्या नशिबाला कायमचं बदलून टाकावं. जे दुःख मी भोगेल ते माझ्या पोराच्या वाट्याला येऊ नये. आनंदाला शहरातल्या एका मोठ्या आणि नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. मारुतीने पदर मोड करून पोट बांधून गावातल्या लोकांकडून उसने पासने पैसे करून जुळाजुळी केली आणि मुलाला शहरात पाठवलं. आनंद शहरात गेला, पण तो आपल्या बापाने फाटलेल्या कपडे आणि पायातल्या तुटलेल्या चपला कधीच विसरला नव्हता. तो तेथेही दिवस रात्र अभ्यास करायचा, पार्ट टाइम काम करून स्वतःचा खर्च भागवायचा. पण नियंतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्या वर्षी रामपूर गावावर जणू आभाळच फाटलं. सलग 2 वर्ष गावात पाऊस पडला नाही. विहिरी कोरड्या पडल्या, जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आणि मारुतीच्या पोटाच्या गोळ्यासारखं जपलेलं पीक डोळे देखत जळून खाक झालं. संपूर्ण गावात उपासमारीची वेळ आली होती. अशातच शहरातून आनंदाचा फोन आला. त्याचे शेवटच्या वर्षाचे कॉलेजचे फायनल्स पेपर्स होते आणि जर ते 2 दिवसात कॉलेजची फी भरली नाही तर त्याला हॉल तिकीट मिळणार नव्हतं आणि त्याला परीक्षेत बसून दिलं जाणार नव्हतं. आनंदाचा आवाज फोनवर थरथरत होता. तो रडत होता, बाबा, जर मी फी भरली नाही तर माझी 4 वर्षाची मेहनत आणि तुमचे सगळे कष्ट वाया जातील. बाबा, कॉलेजवाले माझं नाव काढून टाकतील. मुलाचा तो रडलेला आवाज ऐकून मारुतीच्या काळजाचा ठोका चुकला. तू काळजी करू नको रे माझे सोन्या, तुझा बाप अजून जिवंत आहे. मी पैशाची व्यवस्था करतो, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. असं म्हणून मारुतीने फोन ठेवला. पण पैशाची व्यवस्था कुठून होणार? अख्खं गाव दुष्काळाने होरपळलं होतं. कोणाकडे स्वतःला खायला दाणा नव्हता. तिथे मारुतीला 50,000 रुपये कोण देणार? शेवटी अत्यंत हताशा झालेल्या मारुतीने एक असा निर्णय घेतला ज्याला विचार करूनही माणसाच्या अंगावर काटा येईल. त्याने गावातील सर्वात क्रूर, माजलेला आणि करोडपती सावकार जगन्नाथ याच्या दारात पाऊल ठेवला. सावकार जगन्नाथ म्हणजे गरिबाचं रडणं पाहून हसणारा माणूस. तो एका मोठ्या पांढऱ्या हवेतील राहायचा. त्याच्या दारात महागड्या गाड्या उभ्या असायच्या, हातात सोन्याची कडी आणि गळ्यात जाड सोन्याच्या साखळ्या असायच्या. सावकाराचा एकच धंदा होता, गरिबाच्या अडचणीचा फायदा घ्यायचा, त्यांना व्याजाच्या जाळ्यात अडकवायचं आणि शेवटी त्यांची जमीन बळकावून घ्यायची. सावकार जगन्नाथाला जेव्हा समजलं की मारुती त्याच्या दारात आला आहे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक अक्राळ विक्राळ आणि धूर्त हसू आलं. कारण सावकाराचा डोळा खूप दिवसापासून मारुतीच्या त्या 2 एकर जमिनीवर होता. ती जमीन मुख्य हायवेला लागून होती आणि तिथे मोठी बाजारपेठ आणि सरकारी प्रकल्प होणार असल्याची गुप्त माहिती सावकारला आधीच मिळाली होती. या मारुती राव, आज अचानक आमच्या हवेलीत वाट कशी विसरलात? काय काम काढलं? सावकार आपल्या मिशीवर ताव मारत आणि सोन्याच्या अंगठ्या मिरवत म्हणाला. मारुतीने आपले दोन्ही हात जोडले. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, सावकार, माझ्या आनंदाची कॉलेजची फी भरायची आहे. 2 दिवसाची मुदत आहे. मला 50,000 रुपयाची खूप गरज आहे. तुमचा पाय धरतो सावकार, माझ्या पोराचं भविष्य बर्बाद होईल. मला मदत करा, मी तुमचं कर्ज पै करून फेडीन. सावकार जगन्नाथ चहाचा घोट घेतला आणि हसला. पैसे तर मिळतील मारुती, पण आमचा नियम तुला ठाऊक आहे ना. रिकाम्या हाताने आम्ही देवालाही मानत नाही. मग तू तर माणूस आहे. तुला तुझ्या जमिनीची मूळ कागदपत्र आमच्याकडे गहाण ठेवावे लागतील, तरच पैसे मिळतील. मारुतीचा श्वास रोखला गेला. जमीन? सावकार, ती जमीन म्हणजे माझी आई. ती माझ्या पूर्वजाची आठवण आहे. ती गहाण ठेवू नका. मी दुसरं काहीतरी गहाण ठेवतो. तर मग जा, तुझ्या पोराला सांग की शहरातलं शिक्षण बंद कर
आणि गावात येऊन माझ्या शेतात मजुरी कर. सावकार रागाने ओरडले. नाईलाज होतं. समोर मुलाचं आयुष्य अंधारात जात होतं. एका बापाने आपल्या काळजावर दगड ठेवला. मारुतीने सावकारासमोर केलेल्या कोऱ्या कागदावर विचार न करता आपला अंगठा उमटवला. सावकाराने 50,000 रुपयाची थप्पी मारुती समोर फेकली. मारुतीने ते पैसे घेतले आणि धावत जाऊन आनंदाची फी भरली. आनंदाची परीक्षा झाली. तो चांगल्या मार्काने पासही झाला. पण इकडे गावात मारुतीवर दुःखाचा असा डोंगर कोसळला होता ज्याची त्याने कधीही कल्पना केली नव्हती. वर्षभर मारुतीने दिवसभर एक केले होते. स्वतः अर्धी भाकर खाल्ली, उपाशी पोटी झोपला. पण सावकाराचे पैसे फेडण्यासाठी पै पै गोळा केली. मजुरी केली, लोकांची ओझी वाहिली. वर्ष संपताच मारुती 50,000 रुपये आणि त्यावरचे ठरलेले व्याज घेऊन अतिशय आनंदाने सावकाराच्या हवेलीवर गेला. त्याला वाटले की आज त्याची जमीन मुक्त होईल. सावकार, हे तुमचे पैसे, माझे जमिनीचे कागदपत्र मला परत द्या. मारुती आनंदाने म्हणाला. सावकार जगन्नाथाने तो पैशाचा पुंडा घेतला, मोजला आणि त्याचे डोळे फिरले. तो कपाळावर आठ्या आणून म्हणाला, हे काय मारुती, हे तर फक्त 50,000 रुपये आणि थोडं व्याज आहे. बाकीचे पैसे कुठे आहेत? मारुती चक्रावला. त्याचा थरकाप उडाला. सावकार, मी तुमचं व्याज सकट पूर्ण पैसे व्यवस्थ करून आणले आहे. अजून कसले पैसे? सावकार जोरात हसला आणि खुर्चीवर उठला. अरे मूर्खा मारुती, तू ज्या कागदावर अंगठा दिला होतास तो कोरा कागद नव्हता. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं की जर एका वर्षात पैसे दिले नाही तर महिन्याला 50% चक्रवाढ व्याज लागेल. आता तुझे एकूण कर्ज 3 लाख रुपये झाले आहे. जर पुढच्या 8 दिवसात 3 लाख रुपये नगदी दिले नाहीस तर ही जमीन कायदेशीररित्या माझ्या होईल. मारुतीला समजले की सावकाराने त्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन भयंकर फसवणूक केली आहे. मारुतीचा राग अनावर झाला. तुम्ही माझ्यासोबत धोका केला. सावकार, देवाला तरी भ्या. मी कोर्टात जाईन, पोलिसांकडे जाईन, पण माझी जमीन तुम्हाला बळकावू देणार नाही. मारुती रागाने ओरडला. अरे पोलिसांची काय गोष्ट करतोस मारुती? पोलीस माझ्या खिशात असतात आणि कायदा माझ्या दारात बांधलेला असतो. सावकार जगन्नाथ क्रूरपणे ओरडला. त्याने आपल्या धिप्पड गुंडांना इशारा केला. 4-5 गुंडांनी मारुतीला पकडलं. त्याला बेदम मारहाण केली आणि हवेलीच्या बाहेर चिखलात रस्त्यावर फेकून दिलं. सावकाराने त्याच दिवशी गुंडांना पाठवून मारुतीच्या जमिनीवर कब्जा केला. तिथले मारुतीचे छोटेसे झोपडे ट्रॅक्टर लावून तोडून टाकले. मारुती रस्त्यावर आला, बेघर झाला. पण दुःखाची आणि वेदनेची सीमा इथे संपली नव्हती. नियती मारुतीच्या अजून एक मोठी परीक्षा घेणार होती. त्याच संध्याकाळी शहरातून आनंदाचा एक रूम पार्टनरचा फोन आला. त्याच आवाजात घाबरलेला होता. काका, आनंद काल रात्रीपासून रूमवर आला नाहीये. त्याचा फोनही बंद येतोय. आम्ही कॉलेजमध्ये त्याच्या मित्रांकडे सगळीकडे शोधलं, पण तो कुठेच सापडत नाही. आम्हाला खूप भीती वाटते काका. मारुतीवर जणू थेट आभाळच कोसळलं. एकाच दिवशी त्याची पिढ्याची जमीनही गेली आणि त्याचा एकुलता एक पोटचा गोळा, त्याचा जगण्याचा आधार असलेला आनंदही गायब झाला. मारुती वेड्यासारखा शहरात धावला. त्याने पोलिसात चक्कर मारले, हात जोडले, पण पोलिसांनी सावकाराच्या दबावामुळे तक्रार नीट नोंदवून घेतली नाही. मारुती शहरातल्या गल्लोगल्ली आनंदाचा फोटो घेऊन भटकला. माझ्या आनंदाला पाहिलं का? कोणी माझ्या सोन्याला पाहिलं का? तो प्रत्येक अनोळखी माणसाला विचारून रडायचा, पण कोणाकडेच उत्तर नव्हतं. काही महिने वेड्यासारखं शोधून जेव्हा आनंदाला कुठेच पत्ता लागला नाही, तेव्हा हताश होऊन रडून डोळे सुकलेले मारुती परत गावात आला. गावच्या वेशी बाहेर एका पडक्या जुन्या आणि बेवारस झोपडीत तो राहू लागला. त्याचे कपडे फाटले होते, शरीर खगले होते, डोळे आत गेले होते. गावातले लोक त्याला आता वेडा मारुती म्हणू लागले होते. दुसरीकडे सावकार जगन्नाथ मारुतीच्या त्याच हडपलेल्या जमिनीवर एक मोठा पेट्रोल पंप आणि आलिशान हॉटेल सुरू केलं होतं. हायवे सुरू झाल्यामुळे त्या जमिनीची किंमत आता करोडमध्ये झाली होती आणि सावकार आता अब्जाधीश झाला होता. त्याला एकुलता एक मुलगा होता, रोहित. शहरात मोठ्या महागड्या कारमधून फिरत होता, ब्रँडेड कपडे घालत होता. गावात सावकाराचा दबदबा एवढा वाढला होता की त्याच विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. निसर्गाचा हा विचित्र खेळ पाहून गावातील लोक हळहळायचे आणि म्हणायचे, बघा, गरिबाचा छळ करून त्याचा संसार उद्ध्वस्त करून सावकार कसा मजेत राजा वैभवात जगतोय आणि त्या बिचाऱ्या मारुतीचा वंशाचा दिवाच विझला. या गोष्टीचा पूर्ण 4 वर्ष झाली. मारुती रोज सकाळी उठायचा, झोपडीतल्या देवाच्या तुटलेल्या फोटो पुढे हात जोडायचा आणि म्हणायचा, देवा, मला माझी जमीन नको, माझी गरिबी मला मान्य आहे, पण माझ्या आनंदाला एकदा माझ्या डोळ्यासमोर आण. मला माझ्या पोराला बघायचं. मित्रांनो, कथेमध्ये आता एक असा धक्कादायक वळण येणार आहे ज्याचा विचार सावकार जगन्नाथ आपल्या स्वप्नातही केला नव्हता. 4 वर्षानंतर एक अशा भयानक रात्री मारुतीच्या त्या पडक्या झोपडीच्या दारात एक असा माणूस येणार होता ज्याच्याकडे
ज्याच्याकडे संपूर्ण गावाचा विनाश करण्याचे आणि एका मोठ्या पापाचं गुपित होतं. पण तो माणूस नेमका कोण होता आणि तो सावकाराच्या महलात न जाता मारुतीच्याच दारात का आला? कथा सोडून कुठेही जाऊ नका, कारण आता खरा थरार आणि रहस्याचा स्फोट सुरू होणार आहे. 4 वर्षे उलटून गेली होती. ती जून महिन्यात एक अत्यंत काळोखी आणि वादळी रात्र होती. आभाळात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. विजांचा कडकडाट इतका भयानक होता की कानठळ्या बसत होत्या. मुसळधार पाऊस कोसळत होता आणि वारा इतका वेगाने वाहत होता की मारुतीची ती छोटीशी मोडक कळीस आलेली झोपडी कधीही उडून जाईल असं वाटत होतं. मारुती झोपडीच्या आत एका कोपऱ्यात छोटासा कंदील लावून बसला था. त्याच्या हातात एका शेजाऱ्याने दिलेली सुकी शिळी भाकरी होती आणि डोळ्यात आनंदाच्या आठवणीची सुकलेली अश्रू. तो भाकरीचा तुकडा तोंडात टाकणार तेवढ्यात त्याला मुसळधार पावसातही झोपडीच्या बाहेर कुपणापाशी काहीतरी पडलेला जोरात आवाज आला. कोणाचा तरी विव्हाळण्याचा, कणळण्याचा आणि मदतीचा पुकारणारा अतिशय क्षीण आवाज वाऱ्याच्या वेगासोबत ऐकू येत होता. मारुतीने हातातली भाकरी बाजूला ठेवली. त्याने डोक्यावर एक जुने फाटलेले घोंगडे घेतले आणि तो कंदील घेऊन झोपडी बाहेर आला. मुसळधार पावसामुळे सगळीकडे गर्द अंधार होता. मारुतीने कुंपणाजवळ कंदिलाचा प्रकाश टाकला तर तिथे चिखलात आणि काट्यामध्ये एक तरुण मुलगा कोसळला होता. त्याचे कपडे पूर्णपणे फाटले होते. अंगावर जागोजागी चाबकचे लोखंडी रोकडे आणि छळाचे भयंकर व्रण होते, ज्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्याचे केस खूप वाढलेले होते, दाढी वाढली होती आणि तो थंडीत भुकेर थरथर कापत मृत्यूच्या दारात उभा होता. तो दिसायला हुबेहूब रस्त्यावरच्या एखाद्या लावरीच भिकाऱ्यासारखा वाटत होता. मारुतीचा जीव हळहळला होता. तो स्वतः गरिबीत होता, पण त्याच्या मनातली माणुसकी एका बापाच्या हृदय अजून जिवंत होतं. मारुतीने त्या भिकाऱ्याला आपल्या अशक्त हातांनी सावरलं. त्याला उचलून कसाबसा ओढत झोपडीच्या आत आणलं. मारुतीने त्याला कोरडे कपडे दिले, शेकोटी पेटून त्याची थंडी कमी केली आणि त्याला थोडेसे गरम पाणी पाजले. त्यानंतर मारुतीने कंदील हातात घेतला आणि तो त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्याजवळ नेला, जेणेकरून त्याच्या जखमावर काही मलम लावता येईल. पण जसा कंदीलचा पिवळा प्रकाश त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर पडला तसा मारुतीच्या हातातून तो कंदील निसटला आणि जमिनीवर पडून विझला. मारुतीचे डोळे धक्कादायक पांढरे पडले. त्याला श्वास छातीवरच अडकला. अंगाला काटा आला. अंधाऱ्या झोपडीत मारुतीने थरथरत्या हाताने पुन्हा काडीपेटी पेटवली आणि कंदील लावला. त्याने जे पाहिलं होतं त्यावर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. समोर चिखलात रक्ताच्या थोरतळल्या पडलेला तो भिकारी दुसरा कोणी नसून त्याच रामपूर गावातील सर्वात श्रीमंत, क्रूर आणि माजलेला सावकार जगन्नाथ यांचा एकुलता एक लाडका करोडपती मुलगा रोहित होता. होय, हा तोच रोहित होता जो शहरात करोडपतीचा आलिशान कारमधून फिरायचा, ज्याच्या एका इशाऱ्यावर नोकर चाकर धावायचे. आज तोच अब्जाधीश सावकाराचा मुलगा एका गरीबाच्या वेड्याच्या झोपडीत भिकाऱ्याच्या अवस्थेत मरणासन्न पडला होता. मारुतीने रोहितला पुन्हा थोडे पाणी पाजले. रोहितने कसेबसे आपले जड डोळे उघडले. समोर मारुतीला पाहून रोहितच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्याने कसलाही विचार न करता मारुतीचे दोन्ही पाय घट्ट पकडले. मारुती काका, मला माफ करा, मला आणि माझ्या कुटुंबाला माफ करा काका. रोहित ढसाढसा रडत ओरडला. मारुती अजूनही प्रचंड धक्क्यात होता. रोहित बाबा, तू सावकारांचा मुलगा ना, तुझी ही अवस्था कशी झाली? अख्खा जिल्हा त्याच्या श्रीमंतीची चर्चा करतो. तू आज एका भिकाऱ्याच्या रूपात माझ्या दारात, तू तुझ्या त्या मोठ्या महलात न जाता माझ्यासारख्या गरिबीच्या झोपडीत का आलास? काय चालू आहे? रोहितने आपले दोन्ही हात जोडले आणि तो थरथरत्या आवाजात म्हणाला, काका, आज मी इथे भीक मागायला आलोय, पण पैशाची किंवा धान्याची नाही, तर तुमच्या मुलाच्या म्हणजेच माझ्या मित्राच्या आनंदाच्या जीवाची भीक मागायला आलोय. आनंद हे नाव ऐकताच मारुतीच्या अंगावर जणू विजेचा तीव्र करंट धावला. याची गरिबी, त्याचा अशक्तपणा एका सेकंदात गायब झाला. त्याने रोहितची गळचेपी करत त्याला गदा गदा हलवत ओरडला, माझा आनंद कुठे आहे? माझा आनंद 4 वर्षापूर्वी तो कुठे गायब झाला? तुम्ही लोकांनी त्याला मारून टाकलं का? बोल रोहित, सत्य काय आहे ते बोलू, नाही तर मी तुझा गळा दाबून तुला इथेच संपून टाकेल. रोहित मारुतीचे हात पकडून रडू लागला आणि त्याने एक असं भयानक गुपित उघड केलं ज्याने त्या काळोख्याच्या रात्री रामपूर गावाच्या इतिहासाला आणि मारुतीच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरून टाकलं. रोहित सांगू लागला, काका, 4 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या वडिलांनी सावकार जगन्नाथ यांनी तुमची 2 एकर जमीन फसवणूक करून हडपली, तेव्हा आनंद शहरात माझ्याच कॉलेजमध्ये होता. आनंदला जेव्हा समजलं की माझ्या वडिलांनी
अशिक्षितपणाचा आणि गरिबीचा गैरफायदा घेऊन फसवणूक करून तुमची हक्काची जमीन हिरवून घेतली आणि तुम्हाला बेघर केलं, तेव्हा त्याचं रक्त उसळलं. तो कोर्टात किंवा पोलिसांकडे गेला नाही, तर तो थेट माझ्या वडिलांच्या जाब विचारण्यासाठी शहरातल्या आमच्या एका गुप्त आणि बेकायदेशीर गोदामावर आला. तिथे आनंदाने माझ्या वडिलांच्या कोर्टात खेचण्याची, मीडियाला बोलावण्याची आणि पोलिसात सर्व पुराव्यासह तक्रार करण्याची धमकी दिली. माझ्या वडिलांना भयंकर भीती वाटली की जर आनंद कोर्टात गेला तर हायवेची ती करोडोची जमीन त्याच्या हातातून जाईल आणि त्याची प्रतिष्ठा धुळीत मिळेल. पैशाच्या नशेत अंध झालेल्या माझ्या वडिलांनी आणि त्याच्या गुंडांनी आनंदाला तिथेच लोखंडी रॉडने बेदम मारहाण करायला सुरुवात केली. मारुतीने आपले दोन्ही कान बंद केले. त्याचे डोळे लाल झाले आणि अश्रू वाहू लागले. माझ्या निष्पाप पोराला मारलं, त्यांनी माझ्या सोन्याला मारलं. रोहित पुढे म्हणाला, काका, मी त्याच गोदामात होतो. मी वडिलांचे पाय धरले, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, रडलो, पण पैशाच्या नशेत माझ्या वडिलांनी माझं ऐकलं नाही. आनंद रक्ताच्या थोरळ्यात पडला होता. तो बेशुद्ध झाला होता. माझ्या वडिलांनी त्याला जिवंत मारून नदीत फेकून देण्याचा प्लॅन केला होता, पण तितक्यात तिथे गोदामाचे काही मजूर आले म्हणून त्यांनी आनंदाला एका मोठ्या लोखंडी पेटीत बंद केलं आणि तिथून गुप्त जागी हलवलं. वडिलांनी पोलिसांना करोडोची लाच दिली आणि आनंदावर एक खोटा गुन्हा दाखल केला की आनंद कॉलेजचे आणि मित्राचे लाखो रुपये चोरून परदेशात पळून गेला आहे. यामुळे पोलिसांनी तपास बंद केला आणि तुम्ही शहरात भटकत राहिलात आणि मी जगाला हे सत्य सांगू नये म्हणून माझ्या वडिलांचे हे भयंकर पाप जगासमोर आणू नये म्हणून माझ्या सख्या बापाने माझ्यासोबत काय केलं माहितीये काका? त्यांनी मला एका मोठ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये वेडं ठरून डांबून ठेवलं. रोहितने आपल्या पाठीवरचे आणि हातावरचे कपडे बाजूला केले. तिथून जखमाचे उरण पाहून मारुतीचं काळच कापलं. रोहित म्हणाला, तिथे डॉक्टरांना पैशाची लाच देऊन मला 4 वर्ष वेडा घोषित केलं गेलं. मला रोज विजेचे झटके दिले गेले. मला साखळदंडाने बांधून कुत्र्यासारखी मारहाण केली गेली, जेणेकरून मी माझं मानसिक संतुलन गमावून बसेल. विचार करा काका, स्वतःच्या मुलाला पैशासाठी वेड्याच्या इस्पितळात टाकणारा माझा बाप हा माणूस नाही, तर साक्षात श्रापद आहे. मी काल रात्री तिथून एका भिकाऱ्याच्या कपडे चोरून खिडकीच्या लोखंडी सळ्या तोडून कसा तरी स्वतःचा जीव वाचून पळतोय. जर मी माझ्या वडिलांच्या हवेलीवर गेलो असतो तर त्यांनी मला तिथे जिवंत जमिनीत गाडून टाकलं असतं. म्हणून मी तुमच्याकडे आलो, कारण मला माझ्या बापाच्या पापाचा प्रायश्चित्त करायचा आहे आणि आनंदाला वाचवायचा आहे. मारुती वेड्यासारखा रडू लागला. त्याचे हात थरथरत होते. माझा आनंद जिवंत आहे का रोहित? तो कुठे आहे? मला सांग, तो कुठे आहे? मित्रांनो, रोहितने मारुतीला आनंद कुठे आहे हे तर सांगितलं, पण त्यासोबत त्याने एक अशी अत्यंत धक्कादायक गोष्ट सांगितली जी ऐकून पोलिसांनाही घाम फुटला. आनंद जिवंत तर होता, पण तो अशा परिस्थितीत होता जिथे त्याचं जिवंत परत येणं अशक्य वाटत होतं. आणि सर्वात मोठी आणि भयानक गोष्ट म्हणजे आजची हीच रात्र आनंदाच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरणार होती. सावकार जगन्नाथ आज रात्री कोणता अंतिम खेळ खेळणार होता? मारुती आपल्या मुलाला वाचू शकेल का? जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत अतिशय लक्ष देऊन ऐका. रोहितने मारुतीचे हात पकडले आणि म्हटले, हो काका, आनंद अजूनही जिवंत आहे. माझ्या वडिलांनी त्याला गेल्या 4 वर्षापासून शहराबाहेर असलेल्या जंगलातील त्या जुन्या आणि पडक्या पाण्याच्या टाकीच्या खाली बनवलेल्या एका गुप्त तळघरात डाबून ठेवला आहे. त्याला रोज फक्त जगण्यापुरती एक वेळेची सुकी भाकर आणि पाणी दिले जाते, जेणेकरून तो फक्त श्वास घेत राहील. पण काका, आज रात्री भयंकर घात होणार आहे. आज रात्री माझ्या वडिलांच्या हायवेच्या त्या जमिनीची डील एका मोठ्या मल्टीनॅशनल परदेशी कंपनी सोबत फायनल होणार आहे. ती कंपनी तिथे मोठा मॉल आणि फॅक्टरी बांधणार आहे आणि त्या बदल्या माझ्या वडिलांना 100 करोड रुपये कॅश मिळणार आहेत. कंपनीचे मोठे अधिकारी आज रात्री 12:30 वाजता त्या जमिनीची अंतिम पाहणी आणि कागदपत्रावर सह्या करायला येणार आहेत. वडिलांनी भीती आहे, जमीन विकल्यानंतर जर आनंद कधी बाहेर आला तर तो सगळं उधळून लावेल आणि त्यांना जेलमध्ये पाठवेल. म्हणून माझ्या वडिलांनी आज रात्री ठीक 12 वाजता आनंदला नेहमीसाठी संपून त्याचा मर्डर करून त्याचा मृतदेह त्याच जमिनीखाली गाडण्याचा प्लॅन केला आहे. त्याचे गुंडे गोदामाकडे आणि पाण्याच्या टाकीकडे हत्यार घेऊन निघाले आहेत. मारुतीने झोपडीतल्या भिंतीवर टांगलेल्या जुन्या तुटलेल्या घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 11:30 वाजले होते. म्हणजेच आनंदचा जीव वाचवण्यासाठी त्याच्याकडे फक्त 30 मिनिटे उरली होती. ज्या बापाने 4 वर्ष मुलाच्या विरहात फक्त अश्रू काढले होते,
ज्या बापाच्या गावाने वेडं ठरवलं होतं त्या बापाच्या अंगात आता साक्षात भगवान शिवचा रुद्र अवतार संचारला. मारुतीचे डोळे रक्तात सारखे लाल झाले. त्याच्या हातातल्या शिरा ताणल्या गेल्या. आपल्या पोटाच्या गोळ्याला मृत्यूच्या मुखातून ओढून आणण्यासाठी तो एका वाघासारखा गरजला. रोहित, बाबा चल माझ्यासोबत. आज जर माझ्या पोराच्या नखालाही दुखापत झाली तर मी त्या सावकाराची हवेली आणि त्याची श्रीमंती स्वतःच्या हाताने मातीत मिळून. मारुती रागाने ओरडला. मारुती आणि रोहित त्या मुसळधार पावसात चिखलातून धावत गावाच्या पोलीस स्टेशन मध्ये गेले. रात्रीची वेळ असल्यामुळे तिथे इन्स्पेक्टर भोसले ड्युटीवर होते आणि टेबलावर पाय ठेवून आराम करत होते. मारुती वेड्यासारखा आत घुसला आणि टेबलावर हात मारला. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या आनंदचा जीव धोक्यात आहे. सावकार जगन्नाथ त्याला आता मारून टाकणार आहे. चला माझ्यासोबत. इन्स्पेक्टर भोसले मारुतीला पाहून रागाने लाल झाले, कारण सावकार जगन्नाथ त्यांना दर महिन्याला मोठी लाच द्यायचा. ए बुड्ढ्या वेड्या, चल निघ इथून. पोलीस स्टेशन आहे हे, तुझ्या बापाचा वाडा नाही. सावकाराविरुद्ध एक शब्द बोलला तर तुलाच लॉकअप मध्ये टाकून सडवून टाकेल. इन्स्पेक्टर जोरात ओरडला, पण तितक्यात मागून रोहित समोर आला. रोहितला त्या फाटलेल्या चिखलाने माखलेल्या भिकाऱ्याच्या कपड्यामध्ये आणि शरीरावरच्या भयंकर जखमाच्या अवस्थेत पाहून इन्स्पेक्टर भोसले यांच्या हातातील चहाचा कप खाली पडला. ते खुर्चीवरून झटकन उभे राहिले. रोहित सर, सावकारांचे सुपुत्र तुम्ही या अवस्थेत, तुम्ही तर परदेशात किंवा शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता ना. रोहित पोलिसांच्या टेबलावर जोरात लाथ मारली आणि इन्स्पेक्टरची कॉलर पकडली. इन्स्पेक्टर भोसले, नीट ऐका. माझ्या बापाने मला वेडं ठरून इस्पितळात डांबलं होतं जेणेकरून मी त्यांचं पाप लपवू शकेल. पण आज मी जिवंत बाहेर आलोय. माझे वडील जगन्नाथ आज एका निष्पाप मुलाचा आनंदाचा खून करणार आहेत. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत गाड्या घेऊन आला नाहीत तर मी थेट हायकोर्टात आणि DIG कडे जाऊन तुमच्या भ्रष्टाचारा पुरावे देईन आणि तुमच्या सस्पेन्सची ऑर्डर आणेन. सावकाराच्या सख्या लाडक्या मुलाची ही भयानक साक्ष आणि त्याच्या रुद्रात्वर पाहून इन्स्पेक्टर भोसले यांचे पायाखालची जमीन सरकली. त्यांना समजलं की आता सावकार जगन्नाथाचा गेम ओव्हर झाला आहे आणि जर आपण सावकाराची बाजू घेतली तर आपली नोकरी आणि आयुष्य दोन्ही जेलमध्ये जाईल. इन्स्पेक्टरने लगेच वायर सेलवर मेसेज केला, सर्व फोर्स गोळा करा, गाड्या तयार करा. सायरन पूर्णपणे बंद. आपल्याला जंगलातील जुन्या पाण्याच्या टाकीपाशी असलेल्या गोदामावर अचानक धाड टाकायचे आहे. रात्रीचे 11:15 वाजले होते. पाऊस अजूनही मुसळधार कोसळत होता. विजा चमकत होत्या. पोलिसांच्या 3 मोठ्या गाड्या हेडलाईन बंद करून अंधाराच्या जंगलातल्या त्या पाण्याच्या टाकीकडे